नमस्कार, एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. कर्मचाऱ्यांना अत्यंत महत्त्वाची बातमी. 22 जानेवारीच्या सार्वजनिक सुट्टीच्या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका. चला तर पाहूया याविषयीची ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची माहिती सहकारी मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. उद्या अयोध्येत रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देशभरात उत्साहात आणि भक्तीचे वातावरण आहे. या निमित्ताने लाखो भाविक अयोध्येमध्ये सुद्धा दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या निमित्ताने राज्य सरकारकडून राज्यात सुट्टीची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता या सुट्टीच्या विरोधात कायद्याच्या विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतलेली आहे. अयोध्येत होणाऱ्या सोहळ्यानिमित्तानं देण्यात आलेल्या राज्यातील सार्वजनिक सुट्टीला कायद्याच्या विद्यार्थ्यांनी आव्हान दिले आहे. यामध्ये या निर्णयाविरोधात आता उच्च न्यायालयात विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली आहे. अशा प्रकारची सार्वजनिक सुट्टी केवळ देशभक्तीच्या निमित्ताने देऊ शकता येते, परंतु एका धार्मिक कार्यक्रमासाठी अशा पद्धतीने सुट्टी जाहीर करणं चुकीचे आहे असं यांचे म्हणणे आहे. या सुट्टीमुळे शैक्षणिक आणि प्रशासकीय कामांचे नुकसान होईल असा दावा या विद्यार्थ्यांनी याचिकेच्या माध्यमातून केला आहे. सुट्टीकालीन खंडपीठाने यावर सुनावणी तातडीनं करावी अशी मागणी देखील या याचिकेत करण्यात आलेली आहे. दरम्यान आता या याचिकेवर सुनावणी लवकरच होणार आहे. त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांचे आजच्या या निर्णयाकडे लक्ष लागलेले आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत नमस्कार.